इंडिगोच्या गलथान कारभारावरनं खासदार सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय। वर ऍक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे। आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना या गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे। इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा। त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोहोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते। हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे। मी केंद्र सरकारला संपूर्णपणे जबाबदार ठरवते या गोष्टीसाठी, कारण शेवटी इंडिगो एअरलाइन्सने किती जरी त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही म्हणा मोनोपोली तयार करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतःचं जिद्दीवरती काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी प्रवाशांना त्रास देण्याचं काम केलं, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की डीजीसीआयने जे नियम केले त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं होतं, पण त्याचा जो भुगतान आहे तो प्रवाशांना सहन करावा लागला। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने किंवा एव्हिएशन मिनिस्ट्रीने किंवा त्या ठिकाणी असलेल्या जे आपल्या एअरपोर्ट ऑथॉरिटी आहेत त्यांनी कुठल्याही तऱ्हेची रहिवाशांना मदत केली नाही, त्यांच्याशी कुठल्याही तऱ्हेचा संवाद केला नाही।